हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू धिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील जी काही मराठी वाक्य बोलत असतो ते मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. आणि हे ट्रान्सलेशनसुद्धा सर्वात प्रथम आपण त्या मराठी वाक्यांचा काळ ओळखणार आहोत. नंतर त्या काळानुसार इंग्रजीमध्ये त्या वाक्याची रचना कशी येईल ती रचना घेणार आहोत. आणि त्यानंतरच मग त्या वाक्याचे म्हणजेच मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन आपण करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा, म्हणजेच माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर आता इथे बघा, इथे मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे. आज तू मला फोन कसा केलास? बघा, अशा प्रकारचा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो, आपल्या बोलण्यात येत असतो की आज तू मला फोन कसा काय केलास. तर सर्वात आधी जेव्हा आपण एखाद्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करत असतो तेव्हा आपण काय करत असतो की त्या मराठी वाक्यातील आधी काळ ओळखायचा. मग आता हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये कोणता काळ आहे, तर त्यासाठी क्रियापद कोणतं आहे? केलास म्हणजे केला. या क्रियापदातलं शेवटचं अक्षर आहे ला. जेव्हा क्रियापदाचं शेवटचं अक्षर ल, ला, ली, ले, लो हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ ओळखण्यासाठी सांगतच असते. तर इथे शेवटचं अक्षर आहे ला. मग अशा प्रकारे लच्या बाराखडीतील हे अक्षर इथे आलेलं आहे, म्हणजेच हा आहे साधा भूतकाळ, म्हणजेच हा साध्या भूतकाळातील प्रश्न आहे. मग आता त्यासाठी तुम्हाला साध्या भूतकाळामध्ये आणि तो सुद्धा बघा, आता इथे कसा हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे, म्हणजेच हा WH टाईपचा प्रश्न आहे. म्हणजेच WH टाईपचा साध्या भूतकाळामध्ये प्रश्न तयार करताना त्याची रचना कशी असते ती रचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा प्रत्येक काळावर आणि वाक्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य दोन प्रकारचे असतात, त्याचप्रमाणे होकारार्थी वाक्य असते, नकारार्थी वाक्य असते, WH टाईप क्वेश्चन असतो, एस नो टाईप क्वेश्चन असतो. अशा वेगवेगळ्या काळामधले जे 12 काळ आहेत त्या काळातील प्रत्येक प्रकारच्या वाक्यांचे उदाहरणासहित आणि रचनेसहित मी व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्याची प्लेलिस्टसुद्धा माझ्या चॅनलवर आहे. त्या प्लेलिस्टची लिंक मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात शेवटी देणारच आहे. तेव्हा ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कोणत्याही मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार सहजरित्या ट्रान्सलेशन हे करता येईल. मग आता इथे सुद्धा हा काळ ओळखला आपण की हा भूतकाळातला प्रश्न आहे आणि भूतकाळातला प्रश्न आहे तो सुद्धा कसा आहे? WH टाईपचा प्रश्न आहे. मग आता साध्या भूतकाळामध्ये WH टाईपचा जर प्रश्न असला मराठीतला तर तो इंग्रजीत कसा ट्रान्सलेट केला जातो, रूपांतरित केला जातो, याचं स्ट्रक्चरसुद्धा मग तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये सापडणार आहे. म्हणजेच आता मग मी काय करणार आहे की इथे आपण सर्वात आधी या प्रश्नाची इंग्रजीतील रचना लिहून घेऊ. मग आता इथे WH टाईपचा प्रश्न आहे, म्हणजेच अशा प्रश्नांची सुरुवात कशाने होते? मग प्रश्नार्थक शब्दानेच होते. म्हणून मग आता इथे आपण सर्वात आधी काय घेणार आहोत तर WH वर्ड, म्हणजेच इंग्रजीमध्ये कसासाठी जो प्रश्नार्थक शब्द असेल तो सर्वात आधी इथे प्रश्न तयार करताना येणार आहे. त्यानंतर आता हा भूतकाळातला प्रश्न आहे. मग WH वर्ड घेतल्यानंतर म्हणजे प्रश्नार्थक शब्द घेतल्यानंतर आपण भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद घेत असतो. कोणतं वापरतो आपण? डीड वापरतो. म्हणून आपण प्रश्नार्थक शब्दानंतर डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत. त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्ता. त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे पहिले रूप, म्हणजेच त्याला V1 फॉर्म असं शॉर्टमध्ये आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओत घेत असतो, V1 फॉर्म. आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीत म्हणतो कर्म. आणि सर्वात शेवटी मग आहे क्वेश्चन मार्क. बघा, इंग्रजीमध्ये जेव्हा हा प्रश्न आपण रूपांतरित करू किंवा ट्रान्सलेट करू तेव्हा त्या ह्या स्ट्रक्चरनुसार मग ते आपल्याला करायचं आहे. मग आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द, मग मराठीतला कोणता आहे? कसा. मग कसासाठी इंग्रजीत आपण कोणता शब्द वापरतो? हाऊ. कसा, कशी, कसे यासाठी आपण हाऊ हा शब्द वापरतो. म्हणून आपण तो सुरुवातीला इथे घेणार आहोत. अगदी सोपं आहे, रचनेनुसार करायचं आहे तुम्हाला. हाऊ. त्यानंतर आपण काय घेणार आहोत? डीड. हाऊ डीड. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? कर्ता. मग कर्ता कोणता आहे या प्रश्नातला? तू. मग तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो, म्हणून आपण इथे यू घेणार आहोत. नंतर आपल्याला काय वापरायचं आहे? क्रियापदाचे पहिले रूप. मग त्यासाठी क्रियापद बघायचं. आता इथे क्रियापद आहे फोन करणे. मग फोन करणे त्यासाठी आपण कॉल हा शब्द वापरत असतो. मग तो आपण त्याच्या V1 फॉर्ममध्येच घेणार आहोत, म्हणजेच पहिल्या रूपातच घेणार आहोत. म्हणून आपण इथे घेणार आहोत कॉल. हाऊ डीड यू कॉल. आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे?
मला कसं काय फोन केलास तू, म्हणून मला हे काय आहे, कर्म आहे. म्हणून हाऊ डीड यू कॉल मी. ऑब्जेक्ट नंतर राहिलेला शब्द घ्यायचा असतो, तो राहिलेला शब्द इथे आहे आज. मग आजसाठी आपण इंग्रजी टुडे वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत टुडे आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा, हाऊ डीड यू कॉल मी टुडे, किंवा असं सुद्धा हाऊ डीड यू कॉल मी ऑफ टुडे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच आज तू मला फोन कसा केलास किंवा कसा फोन केलास, अशा प्रकारे मग ह्या वाक्याचं इंग्रजीमध्ये स्ट्रक्चरनुसार, रचनेनुसार ट्रान्सलेशन अगदी सहजरित्या झालेलं आहे. आता नेक्स्ट बघा, त्यात माझा काय दोष आहे. बघा, आता हा सुद्धा प्रश्न आहे इथे. आता इथे सुद्धा हा प्रश्न मग कोणत्या काळातला आहे ते सुरुवातीला बघायचं. आता इथे जो क्रियापद आहे, वर्ब आहे, ते आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे, वर्तमान काळातला आहे शब्द आलेला आहे इथे, म्हणजेच वर्तमान काळातला प्रश्न आहे. मग आता इथे आपण वर्तमान काळामध्ये आणि त्यात माझा काय दोष आहे, इथे प्रश्नार्थक शब्दसुद्धा आलेला आहे. काय, म्हणजेच हा सुद्धा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे, WH टाईपचा प्रश्न आहे. म्हणजेच सर्वात आधी आपण काय वापरणार आहोत, प्रश्न तयार करताना इंग्रजीमध्ये प्रश्नार्थक शब्द वापरणार आहोत. मग आता याची रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. वर्तमान काळामध्ये मग सर्वात आधी आपण घेत असतो प्रश्नार्थक शब्द, कारण प्रश्नार्थक प्रकारचा प्रश्न आहे, हा WH टाईपचा प्रश्न आहे, म्हणून आपण सर्वात आधी घेतो WH वर्ड. आता इथे हा वर्तमान काळातला प्रश्न आहे, त्यामुळे आपण इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम किंवा इज किंवा आरचा वापर करणार आहोत. आता एम किंवा इज किंवा आर हे यापैकी कोणतं योग्य क्रियापद वापरायचं, तर ते कर्त्यानुसार तुम्हाला ठरवायचं असते. म्हणजेच कर्ता कोणता आहे त्यानुसार तुम्ही एम इज आरचा वापर हा करायचा असतो. त्यानंतर आपण घेणार आहोत सब्जेक्ट, म्हणजेच काय मराठीमध्ये कर्ता, आणि नंतर आपण घेणार आहोत ऑब्जेक्ट, आणि सर्वात शेवटीमध्ये यायचं आहे प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क. बघा, आता इथे हा जो प्रश्न आहे, आपण जनरली काय करतो, तुम्ही म्हणाल की आपण तर प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक शब्द वापरल्यानंतर डू किंवा डजचा वापर करतो. मग इथे तर एम इज आर वापरला आहे. असं का, कारण की इथे कर्त्याकडून कोणतीही ॲक्शन वगैरे झालेली नाही आहे. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो प्रेझेंट कॅटेगरीमधला आहे, पण सिम्पल आहे, कोणत्याही टेन्समधला नाही आहे, पण सिम्पल क्वेश्चन आहे, म्हणून आपण इथे एम इज आरचा वापर केलेला आहे. म्हणजे कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची क्रिया ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला तो टेन्समधला वाक्य किंवा प्रश्न नसतो, म्हणून आपण इथे एम इज आरचा वापर केलेला आहे. मग आता WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द, मग मराठीत काय आहे, काय. मग कायसाठी आपण व्हॉट हा शब्द वापरतो इंग्रजीत, म्हणून इथे सुरुवात कशाने करणार, व्हॉट. त्यानंतर आता इथे एकवचनी कर्ता आहे, म्हणून आपण इजचा वापर करणार आहोत. व्हॉट इज. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, माझा, म्हणजेच माझासाठी आपण इंग्रजीत वापरतो माय. एकवचनी कर्ता असल्यामुळे आपण इथे इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. व्हॉट इज माय. नंतर सब्जेक्ट घेतला, त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, व्हॉट इज माय, माझा दोष, हे पूर्ण येणार आहे FAULT. व्हॉट इज माय फॉल्ट, माझा काय दोष आहे, कशामध्ये, तर इथे काय दिलेलं आहे, त्यात म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो इन इट. त्यात यासाठी आपण वापरलं इथे इन इट. व्हॉट इज माय फॉल्ट इन इट, त्यात माझा काय दोष आहे. अशा प्रकारे मग हा इंग्रजीमध्ये इथे प्रश्न तयार झालेला आहे. आता पुढचं बघा, सेंटेन्स आहे, मी त्याला काल पाहिले. बघा, आता हे सेंटेन्स आहे, मग हे शेवटचा शब्द जो आहे ह्या वाक्यातला तो क्रियापद आहे. आता पाहिले, मग या क्रियापदातलं शेवटचं अक्षर आहे ले. ल, ला, ली, ले, लो, यापैकी ले हे अक्षर इथे आलेलं आहे. म्हणजेच हा कोणता काळ आहे, भूतकाळ आहे, म्हणजेच साध्या भूतकाळातलं हे वाक्य आहे. मग आता याची रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. सर्वात आधी तर मग आपण काय घेत असतो, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्ता. त्यानंतर आता हे भूतकाळातलं वाक्य आहे, म्हणून आपण क्रियापदाचं दुसरं रूप वापरत असतो. त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्म.
अशा प्रकारे मग याची इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना रचना येणार आहे या वाक्याची. आता बघा, सब्जेक्ट काय आहे, कर्ता कोणता आहे, मीसाठी आपण इंग्रजीत काय वापरतो, आय हा शब्द वापरत असतो. मग आता आपल्याला क्रियापद बघावं लागेल, कारण आपल्याला आय नंतर सब्जेक्ट नंतर काय वापरायचं आहे, क्रियापदाचे दुसरे रूप वापरायचं आहे. मग क्रियापद कोणतं आहे, पाहिले, म्हणजेच मूळ क्रियापद पाहणे असं आहे. मग पाहणे यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो किंवा कोणतं क्रियापद वापरतो, सी. मग सी हे पहिलं रूप आहे. आता त्याचं आपल्याला दुसरं रूप घ्यायचं आहे, V2 फॉर्म म्हणजेच भूतकाळी रूप घ्यायचं आहे, सी. त्याचं भूतकाळी रूप म्हणजेच V2 फॉर्म कोणता असतो, सॉ, सी आणि नंतर दुसरं रूप सॉ. मी पाहिलं, कोणाला पाहिलं, ऑब्जेक्ट काय आहे, कर्म काय आहे, त्याला. मग त्यालासाठी आपण इंग्रजीत कोणता शब्द वापरतो तो इथे घ्यायचा, आय सॉ हिम, मी त्याला पाहिलं. आता इथे कोणता शब्द जर राहिलेला असेल किंवा अजून 2-3 जरी शब्द असले तरी ते आपण ऑब्जेक्ट नंतर घेत असतो. आता इथे काल हा शब्द राहिलेला आहे, मग कालसाठी आपण काय वापरतो, यस्टरडे. यस्टरडे म्हणजेच काल, आय सॉ हिम यस्टरडे, मी त्याला काल पाहिले, सॉ म्हणजे पाहिले. अशा प्रकारे मग ते सहजरित्या हे रचनेनुसार इंग्रजीमध्ये वाक्य ट्रान्सलेट होत असते. आता एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवायची आहे, हे जे वाक्य आहे ते सुद्धा कोणतं आहे, भूतकाळातलं आहे. आणि वर आपण जो प्रश्न पाहिला तो सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे, क्रियापदावरून आपण पाहिलं की हा सुद्धा भूतकाळातला प्रश्न आहे. पण आता इथे आपण क्रियापदाचे पहिले रूप वापरले, V1 फॉर्म. असं का केलं, कारण की इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस नकारार्थी वाक्यात आणि WH टाईपच्या जे प्रश्न असतात त्यामध्ये डीड हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरत असतो. त्यावेळेला डीड जर वाक्यामध्ये किंवा प्रश्नामध्ये आलं आणि भूतकाळ जरी असला तरी क्रियापदाचे पहिले रूप हे वापरायचे असते, हे लक्षात ठेवायचं. आणि इथे हे होकारार्थी वाक्य आहे बघा, मी त्याला काल पाहिले, होकारार्थी वाक्य आहे. इथे डीड आलेला आहे का मग या वाक्यामध्ये, नाही. म्हणून आपण इथे क्रियापदाचे इथे दुसरे रूप वापरतो, हे लक्षात ठेवायचं. आता हेच वाक्य जर नकारार्थी असतं, मी त्याला काल पाहिले नाही, नाही म्हणजेच नकारार्थी, मग अशा वेळेला आपण कसं केलं असतं, आय डिड नॉट. आणि मग इथे क्रियापदाचं पहिलं रूपच आलं असतं, कारण डीड आलं. आय डिड नॉट सी हिम यस्टरडे, कारण डीड आलं म्हणून इथे क्रियापदाचं पहिलं रूप, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न आहे, तू अस्वस्थ का आहेस. बघा, अशा प्रकारे आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो. आपण अस्वस्थ ऐवजी आपण इंग्रजीतच विचारत असतो, इंग्रजीत शब्द वापरत असतो की तो आज अपसेट का आहेस. अशा प्रकारे आपण प्रश्न एखाद्याला विचारत असतो केव्हा केव्हा. मग आता हा सुद्धा प्रश्न अगोदर कोणत्या काळातला आहे ते बघायचं. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला की इथे क्रियापद बघायचं, आहेस म्हणजेच आहे असलं म्हणजेच हा वर्तमान काळातला प्रश्न आहे, क्लिअर तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर का आहेस म्हणजेच इथे सुद्धा काय आलेला आहे, प्रश्नार्थक शब्द आलेला आहे. म्हणजेच हा सुद्धा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे, WH टाईपचा प्रश्न आहे. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, तर प्रश्नार्थक शब्दाने होणार आहे. मग सुरुवातीला आपण याचं स्ट्रक्चर लिहून घेणार आहोत. सुरुवातीला मग काय येईल इथे, WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द जो काही मराठीत असेल त्यासाठी इंग्रजी शब्द जो असेल त्याची सुरुवात, त्याच्याने याची सुरुवात होणार आहे या प्रश्नाची. त्यानंतर इथे सुद्धा आपण एम इज आरचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून करणार आहोत. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजेच काय, तर कर्ता. त्यानंतर आपण घेत असतो, आता सब्जेक्ट नंतर मग आपण काय घेत असतो, वरती सुद्धा आपण अशा प्रकारचा प्रश्न पाहिलेला आहे. नंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट, शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. बघा, अशा प्रकारे मग या प्रश्नाची रचना येणार आहे. मग WH वर्ड म्हणजे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे ते व्हाय. मग ते आपण इथे इंग्रजी शब्द व्हाय लिहिणार आहोत, व्हाय. त्यानंतर एम इज आर यापैकी कोणतं सहाय्यकारी क्रियापद आपण वापरणार आहोत, तर ते कर्त्यानुसार बघायचं. कर्ता कोणता आहे, तू. मग तूसाठी आपण इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरतो. मग यू नंतर आपण काय वापरत असतो, आर, यू आर असं वापरत असतो. म्हणून इथे आपण घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद आर, वाय आर. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आहे, तू, वाय आर यू.
तू का आहेस. आणि ऑब्जेक्टिव्ह पार्ट का आहे मग इथे अस्वस्थ. म्हणजेच अस्वस्थसाठी आपण इंग्रजी शब्द काय वापरत असतो अपसेट. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत अपसेट. वाय आर यू अपसेट. बघा तू अस्वस्थ का आहेस किंवा तू नाराज का आहेस असं जरी विचारायचं असलं तरी व्हाय आर यू अपसेट अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून विचारू शकता. बघा आता नेक्स्ट बघा मला सर्व काही माहीत आहे. बघा आता हे जे वाक्य आहे ते वाक्य तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. मग आता त्यासाठी तुम्हाला काळ ओळखता यायला पाहिजे. इथे शेवटचं जे क्रियापद आहे ते आहे. म्हणजेच हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं येणार आहे वर्तमान काळातलं येणार आहे. म्हणजेच साध्या वर्तमान काळामध्ये मग रचना कशी असते त्या रचनेनुसार तुम्ही या मराठी वाक्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकलो. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.